आपल्या राज्यातले ॲडव्होकेट जनरलच्या बाबतही अनेकदा आम्ही भूमिका मांडलेली आहे। ठीक आहे, त्यांना आवडतं तर त्यांनी ठेवावं, पण उद्याच्या सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये हा किंतु परंतु येता कामा नये, नाही तर ओबीसी समाजामध्ये आक्रोश निर्माण होईल। काल आपण थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे, ओबीसींच्या प्रश्नावर न्याय द्या, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका। देखा, हा इशारा नाही आहे। आखरी संविधानिक व्यवस्थेमध्ये ज्या समाजाला जे काही अधिकार आहेत ते त्याला मिळाले पाहिजे। त्या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला की देवेंद्र फडणवीसांचं जेव्हा सरकार महाराष्ट्रात होतं 2017 पासून महाराष्ट्राच्या ओबीसीच्या लोकांवर त्यांच्या राजकीय सामाजिक अधिकारावर घाला घालण्यात आलेला आहे। हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशातल्या ओबीसीची अवस्था झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये एक मोठा आक्रोश आहे। महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष त्यांचे सगळे शमू आणि ओबीसी संघटनेचे विविध नेते काल मला येऊन भेटले, त्यांनी निवेदन दिलं आणि ते निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। आपल्या राज्यातले ॲडव्होकेट जनरलच्या बाबतही अनेकदा आम्ही भूमिका मांडलेली आहे। ठीक आहे, त्यांना आवडतं तर त्यांनी ठेवावं, पण उद्याच्या सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये हा किंतु परंतु येता कामा नये, नाही तर ओबीसी समाजामध्ये आक्रोश निर्माण होईल, एवढीच भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली आहे। म्हणजे तुमचा आक्षेप पहिला ॲडव्होकेट जनरलवर आहे की त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ही वेळ आली आहे? मला म्हणायचं नाही आहे कोणाच्या अकार्यक्षमतेमुळे येत आहे काय येत आहे ते शासनाने निर्णय करायचा आहे, पण ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर त्याचे अधिकारापासून त्यांना कुठेही त्यांना घाला होता कामा नये याची काळजी शासनाने घ्यावी, एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। पण ओबीसींबाबत जी समिती आहे काम करते, भुजबळ असेल किंवा वडेट्टीवार त्याच्यामध्ये आहे, असं वाटतं का की काँग्रेसचे मंत्री कमी पडले किंवा नाही, याच्यामध्ये मला मुद्दा तो नाही आहे। मुद्दा असा आहे की आयोगाचा प्रश्न असेल, एक आयोग केला होता, त्याच्यानंतर आता दुसरा आयोग झालेला आहे, त्याचा रिपोर्ट चालू आहे। सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशमध्ये दिलेला निर्णय आणि राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये झालेला त्याबद्दलचा की काय एकदम गडबड आहे, तिथं न्याय भेटतो आहे, तिथं काय प्रकार झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीची भूमिका स्पष्टता पुढे आली पाहिजे आणि निवडणुका ह्या ओबीसीच्या आरक्षणासहितच झाल्या पाहिजेत, ही भूमिका काँग्रेसची आहे आणि ते काल आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे। सर, नाना सांगू शकाल की एक तर पेट्रोल डिझेलची जी दरवाढ केलेली आहे, दर कपात केलेली आहे, राज्याने जे 2 रुपये कमी केले ते केंद्राने जे 11 रुपये कमी केले ते कमी झालेत, भाजप आरोप करते की राज्य सरकारने काहीच दिलं नाही। असे भाजप हा खोटारडा पक्ष आहे। निवडणुकीच्या नंतर ज्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर 10 ते 11 रुपये डिझेल, पेट्रोल आणि गॅसवर रोज वाढ केलेली आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काल जे त्यांनी जे एक्साईज ड्युटी कमी करून 7-9 रुपये काही कमी केलेले आहेत, 11 रुपये वाढवले आणि त्याच्यातले 7 आणि 9 रुपये कमी केलेत। केंद्र सरकारने कुठलेही पैसे कमी केले नाही, लोकांचे खिसे लुटलेत आणि आता त्याच्यातले थोडेसे कमी केलेत आणि त्याच्यातही आपल्याला लक्षात असेल की जो सेंट्रल जीएसटी जो असतो त्याच्यामध्ये राज्य सरकारलाही सुद्धा त्याच्यातले 2 रुपये मिळाले असते आणि काही हिस्सा तो केंद्राला जातो, त्याच्यातले केले। जो शेष असतो, जो केंद्र सरकारने जो शेष लावलेला आहे त्याच्यातले पैसे कमी नाही केले, याच्यात केंद्राचं काहीच नुकसान झालं नाही, उलटं राज्याचं नुकसान केंद्र सरकारने केलं। पण आम्हाला त्याच्याही पलीकडे एक भूमिका मांडायची आहे की 2014 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, ज्यावेळेस कच्च्या तेलाचे भाव त्यावेळेस अजून याच्यापेक्षा जास्त होते आजच्यापेक्षा सुद्धा, त्यावेळेस 60-65 रुपये डिझेल पेट्रोलची किमती होत्या, आज हे 100च्या पलीकडे गेल्या। आमची काँग्रेसची मागणी आहे की जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे कच्च्या तेलाचे भाव आहेत त्याच्याप्रमाणे आणि महागाईचा रेशो जो ठरलेला आहे आपल्या देशातला 4 वाला, त्या रेशोच्या आत ह्या सगळ्या किमती असल्या पाहिजेत। ही जी भरमसाठ किमती वाढवून या भारतातल्या जनतेला महागाईच्या आगीमध्ये झोकण्याचं पाप केंद्रातलं मोदीचं आणि भाजपचं सरकार जे करते आहेत त्याचा विरोध आम्ही करणार। जी आज थट्टा राज्यातले भारतीय जनता पार्टीचे 2 रुपये वॅट कमी केला राज्य सरकारने, काही मोठं केलं नाही असं म्हणणारी लोक, त्यांना ते तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी हिशोब बघावा, केंद्राचा प्रत्येक हिशोब बघावा। त्यांनी काल कसं धूळ झोकली की आम्ही पैसे कमी केलेत आणि पाठ ठोपटायला निघालेत, त्यांनी एक प्रकारचे देशातल्या जनतेचे खिसे लुटून एक प्रकारची धूळ झोकण्याचं काम
केंद्रातल्या भाजपच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवसेनेने ही गोष्ट स्पष्ट केली आहे की ते अपक्ष उमेदवार म्हणजे छत्रपती संभाजींना पाठिंबा देणार नाही. जर त्यांना हवे असेल तर त्यांना शिवसेनेत यावं लागेल. बघा, आमचं जे महाविकास आघाडीमध्ये या राज्यसभेच्या निवडणुकात असतील की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असतील काही नियम ठरलेले आहेत. मागच्या वेळेस राष्ट्रवादीला कोटा दिलेला होता हा दुसरा, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी मतं मारली. यावेळेस हा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने कोणत्या उमेदवार करावा, संभाजीराजेबद्दल आम्हाला आदर आहे, काँग्रेस पक्षाला आदर आहे, पण आता उमेदवार डिसाईड करायचे अधिकार हे शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेने जो कोणी उमेदवार देतील त्याला आमचा पाठिंबा राहणार. सर आजच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडी होणार नाही होणार याबाबत चर्चा होणार. ही चर्चा इथली नाही. आपल्याला लक्षात असेल की उदयपूरला जे चिंतन बैठक आमच्या नेत्या सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आता पूर्ण खालच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याचा, शेवटपर्यंत पोहोचवण्याचा हा निर्णय आहे. आणि म्हणून आज प्रभारी आमचे एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इथं मीटिंग होत आहे. केंद्राने गेल्या 8 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशाला बर्बाद केलं, रुपयाला खाली पाडलं, महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवल्या, याला आमचे सगळे नेते अनेक ठिकाणी पदयात्रा करून केंद्र सरकारच्या या अत्याचारी व्यवस्थेचं दर्शन हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं जाईल. संघटनात्मक चर्चा या ठिकाणी केल्या जाणार आहे. पक्षाला बळकटी आणून पुढच्या सगळ्या निवडणुका ह्या कशा लढाव्यात त्याही पद्धतीची चर्चा होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या सगळ्या आता या निवडणुकीच्या बद्दलचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची कुठलीही चर्चा इथं होणार नाही. शिविर के बाद अब यहाँ पर महाराष्ट्र कोर कमेटी की बैठक हो रही है, क्या प्रमुख मुद्दे होने वाले हैं? केंद्र के बीजेपी की सरकार ने गए 8 साल में देश को बर्बाद किया, देश को 50 साल पीछे लाया. आज आप देख रहे हो कि रोज देश का रुपया नीचे गिर रहा है, देश में महंगाई बढ़ते जा रही है, देश में बेरोजगारी बढ़ती जा रही है, किसान के प्रश्न खड़े होते जा रहे हैं, गरीबी बढ़ते जा रही है और देश की संवैधानिक व्यवस्था को बर्बाद करने का काम केंद्र के मोदी की सरकार के माध्यम से किया जा रहा है. इसके बारे में राज्य में हमारे राज्य के सभी नेता पदयात्रा करेंगे, लोगों में इस केंद्र की अत्याचारी व्यवस्था का भूमिका लोगों के सामने रखेंगे और संगठनात्मक पार्टी को मजबूत करने का भी धोरण उस काम में किया जाएगा और उसी की बैठक हमारे प्रभारी एच के पाटिल की अध्यक्षता के नीचे हो रही है. एक लीडर आपका ऐसा और शिवसेना का जिस तरह का रवैया कांग्रेस के साथ रहा है सरकार में, क्या उस पर भी चर्चा बहुत जरूरी हो जाती है? वो चर्चा यहाँ पे नहीं होगी, वो हाईकमांड के लेवल पे हो चुकी है. हाँ, एक लेटर आपका वायरल हो रहा है जिसमें आपने कहा ओबीसी आरक्षण जब तक नहीं होता है सरकार के खिलाफ भी उतर के अगर प्रदर्शन करने की जरूरत पड़ी तो करेंगे. देखो, आपने देखा होगा कि महाराष्ट्र में फडणवीस की सरकार जब थी तब 2017 में ओबीसी के आरक्षण का प्रश्न खड़ा हुआ और तब से आज भी ओबीसी के आरक्षण का इशू क्लियर नहीं हो रहा है. और ऐसे समय में जो माननीय सुप्रीम कोर्ट का निर्णय मध्य प्रदेश के बारे में आया, उसी आधार पर महाराष्ट्र में हो और ओबीसी के आरक्षण के साथ आने वाले सभी स्थानिक निकाय की चुनाव ओबीसी आरक्षण के साथ हो, ये भूमिका कल लेकर ओबीसी सेल कांग्रेस के अध्यक्ष और उनकी सभी टीम और ओबीसी संगठन के कई नेता मुझे आके मिले और उस आधार पर माननीय मुख्यमंत्री को ओबीसी समाज के आक्रोश के बारे में हमने सूचित किया है. अगर संवैधानिक अधिकार अगर ओबीसी समाज को नहीं मिलते तो कांग्रेस में भी रास्ते पे उतरेंगे, ऐसी भूमिका हमने स्पष्ट की. राज्यसभा को लेकर जिस तरीके से संभाजी राजे के आज शिवसेना शामिल होने की बात थी लेकिन संभाजी राजे नहीं आए, शिवसेना कह रही है कि शिवसेना के कोटे से अगर कोई चुनाव लड़ेगा तो ही हम पाठिंबा देंगे. कांग्रेस की क्या भूमिका होगी? देखो, हम संभाजी राजे का आदर हम करते हैं. कांग्रेस ने हमेशा संभाजी और छत्रपति का आदर किया है और करते रहेंगे. और रहा ये हम लोगों की महाविकास आघाड़ी की सरकार आने के बाद हमने उम्मीदवार राष्ट्रवादी को दूसरा वाला दिया था. इस बार वो कोटा शिवसेना के तरफ है. शिवसेना को किसको उम्मीदवार करना है वो शिवसेना के अधिकार की बात है, इसलिए हम ज़्यादा हस्तक्षेप नहीं करेंगे. जो उम्मीदवार वो जो देंगे उसको हम सपोर्ट करेंगे.